आखाती देशामध्ये सुरू असलेल्या युद्धसदृश्य परिस्थितीमुळे वेगवेगळ्या अंगाने त्याचे परिणाम आता जाणवायला सुरुवात झालेली आहे। प्रामुख्याने आपण जर पाहिलं तर एकीकडे व्यावसायिक गॅसचा जो पुरवठा आहे तो ठप्प झाल्यामुळे हॉटेल व्यावसायिक देखील अडचणीत सापडले आहे आणि त्यांची चिंता वाढलेली आहे, कारण हॉटेल बंद करण्याची वेळ त्यांच्यावरती आलेली आहे। आणि दुसरीकडे शासनाने सुरू केलेले शिवभोजन केंद्र चालक देखील आता संकटात सापडलेले आहे, कारण आज किंवा उद्या पुरेल एवढाच गॅस साठा त्यांच्याकडे शिल्लक आहे आणि त्यामुळे त्यांच्यावर सुद्धा संकट येऊन हे शिवभोजन केंद्र नामुष्कीने बंद करण्याची वेळ येते की काय, असा सवाल उपस्थित होत आहे। जालना शहरातल्या एका शिवभोजन केंद्र वरती सध्या मी आहे। आपल्यासोबत शिवभोजन केंद्र चालक आहे। दादा, मला तुमचं नाव सांगा। ज्ञानेश्वर खरात। बरं, सध्या काय परिस्थिती आहे? गॅस साठा कसा आहे? गॅस आजच्या दिवस पुरवून इतका गॅस साठा आहे। आम्ही गाडीवाल्याला टाकी देऊन बसले 2 दिवस झाले, पण स्टॉक नसल्यामुळे गॅस काही मिळेना। त्याच्यामुळे आम्ही आज वरण केलं नाही, फक्त पोळ्या भाजी भात द्यायला लावतो। केवळ गॅस नसल्यामुळे तुम्ही एक पदार्थ कमी केला असं एक पदार्थ कमी केला। पेशंटचे बी आता नातेवाईक जे येते इथे जेवायला शिवभोजनला, त्यांची पण उद्यापासून दैन व्हायची शक्यता। आता पुढील नियोजन कसं करणार आहात तुम्ही? कारण आता गॅस तुमच्याकडे तर आजच्या दिवस शिल्लक पुरणार आहे असं सांगताय। आता नियोजन कायच, आता चुलत मांडावं लागणार आम्हाला, शेवटचा पर्याय आहे। बरं, गॅस एजन्सीकडे काही विचारणा केली की असं? विचारणा केली, गाडीवाल्याला विचारणा केली तर ते स्टॉकच अवेलेबल नाही म्हणूनच। बरं, आज काय काय पदार्थ केले तुम्ही दाखवू शकता का? हो, बरं, आपण पाहू शकतो की आज केवळ एकाच दिवसाचा गॅस शिल्लक यांच्याकडे आहे, त्यामुळे त्यांनी एक पदार्थ केला नसल्याची माहिती स्वतः त्यांनी दिली आहे। वरण खरं तर आपल्याला यामध्ये दिसत नाहीये, चूल पेटण्याची वेळ त्यांच्यावर येण्याची शक्यता आहे। आपण जर पाठीमागे या किचन मध्ये बघितलं तर अगदी केवळ एकच सिलेंडर जे आहे ते या ठिकाणी उपलब्ध आहे आणि तेही आज संपणार असल्याची शक्यता त्यांनी वर्तवलेली आहे खरं तर। त्यामुळे त्यांच्यावर सुद्धा चूल पेटण्याची वेळ जी आहे ती येण्याची शक्यता त्यांनी स्वतः आपल्याला बोलताना सांगितलेलं आहे। खरं तर आपण पाहू शकतो की या किचन मध्ये सध्या मी या ठिकाणी पोळ्या सुरू आहे आणि गॅसवर हा स्वयंपाक या ताई करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर आजचाच दिवस हा सिलेंडरवर निघणार आहे, त्यामुळे जालन्यातील शिवभोजन केंद्र चालक जे आहेत ते खरं तर संकटात सापडलेले आहे। प्रामुख्याने आपण जर पाहिलं तर गोरगरीब गरजूंना हे जेवण दिलं जातं, मात्र त्यांच्यावर सुद्धा आता वाईट वेळ येण्याची शक्यता जी आहे ती वर्तवण्यात आली। आपण खरं तर वस्तुस्थिती आत्ता जितक्यात बघितलेली आहे आणि यांनी सुद्धा आपल्यासोबत संवाद जो आहे तो साधलेला आहे, त्यामुळे गॅस पुरवठा होणार का हे सध्या अनुत्तरित आहे। रामनाथ ढाकणे, TV9 मराठी, जालना। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।